जय शिवराय मित्रांनो. तर आपण आता आलोय चावंड गावात आणि आपण आहोत किल्ले चावंड म्हणजेच प्रसन्नगडाच्या पायथ्याशी. हा समोर दिसणारा आपल्याला प्रसन्नगड म्हणजेच चावंड किल्ला. किल्ल्याची उंची 3400 फूट आहे आणि किल्ल्याचा प्रकार हा गिरिदुर्ग म्हणून ओळखला जातो. चढाई मध्यम प्रकाराची आहे आणि प्रसन्नगड म्हणजेच किल्ले चावंड हा जुन्नर तालुक्यात येतो आणि पुणे जिल्ह्यात. पुण्यापासून 111 किलोमीटर दूर चावंड किल्ला आहे. आता आपण आलो आहे गडाच्या पायथ्याशी. इथे काही फलक लावलेत किल्ल्याची माहिती म्हणून आणि सुरक्षता म्हणून. जुन्नर तालुक्यामध्ये नाणेगडाचे पहारेकरी म्हणून नावलौकिक मिळवलेले किल्ले म्हणजेच किल्ले जीवधन, चावंड, हडसर आणि शिवरायांची जन्मभूमी असलेला शिवनेरी किल्ला. यापैकी चावंड जुन्नर शहरापासून तासाभराच्या प्रवासावर आपल्याला बघायला मिळतो. तर आपण आता गडाच्या पहिल्या टप्प्यात आलेलो आहे, जिथून थोड्या अवघड पायऱ्या सुरू होतात. महाराजांच्या नावाचा गजर घेतला आणि आम्ही येऊन पोचलो गडाच्या महादरवाज्याजवळ. गडाच्या महादरवाज्यातून दिसणारा हा निसर्गरम्य चावंड किल्ल्याचा परिसर. महादरवाज्यातून वरती आल्यानंतर आपल्याला ही तोफ पाहायला मिळते. दरवाज्यातून आत जाताच 10 पायऱ्या चढून गेल्यानंतर 2 वाटा लागतात. उजवीकडची वाट उद्ध्वस्त अवशेषांकडे घेऊन जाते, तर डावीकडची तटबंदीच्या बाजूने जाणारी वाट आहे. आता आपण येऊन पोचलोय उजवीकडे जाणाऱ्या सदर आणि डावीकडे जाणारी पुष्करणी. आता आपण उजवीकडे सदरेकडे जाऊया. एका बाजूस चौथारा असून व्यवस्थित आहे. इथे आपल्याला अशा बऱ्याच वस्तू बघायला मिळतात, म्हणून असा निष्कर्ष काढता येईल की इथे सारा कारभार चालत असावा. जवळजवळ 15 ते 20 वास्तू आपल्याला इथे बघायला मिळतात. चौथारा पण शिल्लक आहे. ते मोठे गोल उखळ म्हणून पण आहे, मात्र त्याच खालच्या बाजूस एक छिद्र पडलंय. बाजूलाच 2 संलग्न अशी टाकी आहेत. तिथून उत्तरेस थोडे पुढे गेलो की एक खचत असलेली वास्तू बघायला मिळते. समोर गेल्यानंतर आपल्याला काही वाड्याचे अवशेष बघायला मिळतात. ते असा फलक लावलेला आहे, तिथे आपण बघू शकतो. समोर आल्यानंतर आपल्याला एक फलक बघायला मिळतो. उजवीकडे वर चढून गेल्यानंतर एक प्राचीन चावंड देवीचं मंदिर आहे. थोड्या भटकंतीनंतर आपण येऊन पोहोचतो पौराणिक शौचालयाकडे जाणाऱ्या रस्त्याकडे. खालच्या बाजूला पौराणिक शौचालय म्हणजेच जुन्या काळात शौचासाठी उपयोग केला जायचा ते बघायला मिळते. उजवीकडे आल्यानंतर आपल्याला पाण्याच्या तलावाचा आणि पुरातन काळातील महादेवाच्या मंदिराचा काही भाग बघायला मिळतो. हे मंदिर खूप जुनं आणि प्राचीन असावं असं याच्या ठेवणीतून कळतं. मंदिरापासून थोड्याच अंतरावर आपल्याला काही पाण्याची टाकी बघायला मिळते, ज्याचा वापर पिण्यासाठी केला जायचा. समोर
भटकंती करत करत आपण असं एक दृश्य बघायला मिळतं जे की मन हरवून टाकतं. तिथूनच समोर आल्यानंतर आपल्याला 7 ते 8 टाकी आढळून येतात. गडाच्या वायव्य भागात आपल्याला एकमेकांना लागून अशी 7 टाकी आहेत. ही टाकी सप्त मातृकांशी निगडीत आहे. गडाच्या याच भागात बऱ्याचपैकी तटबंदी असून कड्यांनी हा भाग व्यापला आहे. तर मगाशी आपण उल्लेख केला चावंड देवी मंदिराचा. तर आता आपण वरती चावंड देवीच्या मंदिराकडे जाऊया. थोड्याच वेळाच्या चढाईनंतर आपण मंदिराचा कळस बघू शकतो. खूप प्राचीन मंदिर आहे. गडाच्या सर्व उंच भागावर हे मंदिर बांधकाम करण्यात आलेलं आहे. मंदिरातील मूर्ती प्राचीन आहे, पण मंदिराचं बांधकाम हे नवीन बांधलं आहे. त्याच भागात आपण मंदिराचे काही जुने अवशेष बघू शकतो. मंदिरासमोरचा नंदी दर्शवतो की इथे शिवलिंग पण असावं, पण काळाच्या ओघात ते हरवलंय. परतीच्या वाटेला आल्यानंतर आपल्याला काही दुर्गसेवक बघायला मिळाले, ज्यांनी गडाच्या सुरक्षेसाठी खूप काही कार्य केले आणि तोफेला त्यांनी लोखंडी ढाचा बसवलाय, ज्यामुळे त्या तोफेचं संवर्धन केलं जाईल. जय शिवराय. आपण आज खराब झालेला तोफगाडा चेंज करून नवीन तोफगाडा भोसले सरांच्या मार्गदर्शनाखाली इथं नवीन बसवलाय. या कार्यक्रमासाठी विशेष म्हणून सुशांत भाऊ मोकाशी आणि त्यांची सर्व टीम पुण्यावरून इथं आले. त्यांचे आल्याबद्दल मी प्रथमतः सगळ्यांचे आभार मानतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे बोलताना चुकल किंवा काय मला माहीत नाही, माणूस जन्माला आल्यानंतर सगळ्यात सुखाचे क्षण जे असतील ते माणूस प्रेमात असताना असतात असं मला वाटते. पण प्रेमात कोणाच्या? किल्ल्यांच्या, महाराजांच्या, गडकोटांच्या आणि तुमच्यासारख्या मित्रांच्या. जय शिवराय म्हणून आम्ही आजच्या या भटकंतीला पूर्णविराम दिला. जय शिवराय.